नाही नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही ह्याच्यात. आश्चर्य वाटण्यासारखं काय? क्राईम रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे. आणि हा डेटा माझा नाहीये, हा मीडियाचा डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे. आणि केंद्र सरकारचं होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना. आता डबल इंजिनचं सरकार आहे ना, तिथे पण ते इथे पण ते. डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला, तो क्रिएट कोणी केलाय? होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतो ना. स्टेट इज ऍडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मला काय सांगायची गरजच नाहीये. डेटा स्पीकिंग. आणि व्हिज्युअलचं खोटं बोलत नाहीत. रोज टीव्हीवर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहे आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही. दिस इज द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झालाय तो देश सोडून जातो. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात. काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई. ते एक ज्वेलर होते बघा, त्यांना हे लोक नीरव मोदी, किती अजून तुम्हाला नावं सांगू. आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की 196 ईडी आणि सीबीआयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्व्हिक्शन 10 वर्षात 2च आहेत. आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र, मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला, त्याच्यावर रिसर्च चाललाय की या 198 का 196 पैकी 2 कोण कन्व्हिक्ट झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पॉलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात किती आहे, हा डेटा केंद्र सरकारने द्यावा. ते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हा माणूस देश सोडून गेलाच कसा, हा माझा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना माहिती होतं. तो इथून म्हणे दिल्लीला गेले, दिल्लीवरनं दुबईला गेले. हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात. आणि कृष्णा अंधाळे बद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले. माणूस असा हवे मग गुल हो गया, ऐसे कैसे हो सकता है? आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये माणसाला शोधा. एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला, तिथे गेला, ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली, तुम्हाला कळतं. एक माणूस तुम्हाला सापडण्याचा एवढा क्रूर खून झालेला आहे, इट इज शॉकिंग. त्यामुळे या आणि तुम्हाला मी थोडस तुम्हाला मागे नेते. तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबर मधली गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये आदरणीय पवार साहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले. आणि आज आपण मार्च मध्ये आहोत. डिसेंबरची घटना, वी आर इन मार्च. 3.5 महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. कोणीतरी घरी जा, त्या कुटुंबांचे अश्रू बघा. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले. तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेअर ढसाढसा रडलेले मी पाहिले. पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले, किती लोक गेले बीडला, किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले, किती लोक परभणीला जाऊन आले, ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं. आणि हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय. म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या, ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात. पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांचं आयुष्य, त्यांना डिफेंड करण्यासाठी, त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे, ते सापडत नाही. हा कुठला न्याय? हा अन्याय चाललाय सर्वसामान्य मायबाप जनतेवर. मला विचार मी त्या दिवशी बोलले, आजही बोलते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनम्र विनंती करते की एक तुमचे प्लीज वाचाळवीर आवरा. एक हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की इतिहासकारक आहेत, त्यांना हे करू दे, त्यांचं डोमेन एक्सपर्ट आहे ते, आपण त्याचे डोमेन एक्सपर्ट नाही.
आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे एका बाजूला डोमेन एक्सपर्ट्सवरही करायचं काय, त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे सर्व पक्ष त्यातले तज्ज्ञ त्यांना घेऊन हा निर्णय घ्यावा, जसं अमोलदादांनी हे केलं. अमोलदादांनी एक सूचना अशी केली आहे की ह्या परिस्थितीमध्ये तिथे एक महाराष्ट्राचं शौर्याचं एक मोठं तुम्ही म्युझियम करा, म्हणजे ते जे योग्य वाटेल तिथे काहीतरी नवीन पिढीला काय माहिती त्याच्याबद्दल मिळेल असं काहीतरी स्मारक करा, अशी अमोलदाराची मागणी आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की एकीकडे तुमचं हे चालू द्या, जे इतिहासकारक आहेत त्यांची माहिती घेऊ, पण महाराष्ट्राच्या समोर आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारी बेरोजगारी, महाराष्ट्रात होणारी महागाई आणि बजेट, फिस्कल डेफिसिट, आणि काल माननीय DCMनी आणि महाराष्ट्राच्या वित्तमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. खरंय, आणि मी त्या स्टेटमेंटचं स्वागत करते, कारण का हेच तर मी 4 महिने म्हणत आले. इलेक्शनच्या आधीपासून मी हेच सांगत होते तुम्हालाही, म्हणजे तुम्ही मला भेटत असा तेव्हा मी तुम्हालाही FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटवर किती वेळा मी तुमच्याशी बोलले, आणि FRBM ऍक्टचं क्रेडिट मी नेहमीच माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांना दिलंय. तो ऍक्ट त्यांनी आणला, जो मनमोहन सिंग साहेबांनी अजून सुधारून स्ट्रेंथन केला. त्याच्यामुळे FRBM ऍक्ट, फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट, हा अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी या देशाला जी शिस्त लावली फिस्कल मॅनेजमेंटची, आणि त्याच्यातूनच ते कालचं स्टेटमेंट आलंय ना. आणि आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे, त्याच्यानंतर सोशल जस्टिस मधले पैसे, हे सगळा जो निधी आहे तो वळवण्यात आलाय असं तुमची चॅनल वर्तमानपत्र मिळतात, जे ऍक्च्युली अलाउड नाही आहे करायला. मग हे कसं झालं याचं उत्तर कुणाला तरी द्यायला लागेल. आणि फिस्कल मॅनेजमेंट करताना जे पैसे, आता मी कालचंच उदाहरण तुम्हाला देते, काल मला धक्काच बसला. काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की CBSE बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे. तर मला पहिला प्रश्न होता, आणि पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहेत. आता मला 3 प्रश्न माननीय दादा भुसेंना आणि या सरकारला विचारायचे आहेत, आणि एक पालक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, आणि अनेक वर्ष शिक्षणात काम केले म्हणून मी अतिशय विनम्रपणे हे प्रश्न विचारू इच्छिते. पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE, आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट IB च्या शाळा, तुम्हाला IB च्या शाळा चालतात फॉरेनच्या, पण माझी SSC ची शाळा तुम्हाला चालत नाही. CBSE मध्ये किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता, हे सगळं CBSEच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलम मध्ये आहे का? आणि काय वाईट आहे, मी स्वतः SSC बोर्डचं प्रोडक्ट आहे, चॉईस द्या ना पालकांना. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे SSC बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत, हा प्रश्नाचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल पहिला. दुसरा मुद्दा की CBSE बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? आज या राज्यामध्ये तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? आपल्या म्युन्सिपल सगळ्या या मोठ्या म्युन्सिपॅलिटीज असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, कॉर्पोरेशन असतील, या सगळ्या शाळांमध्ये किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताय, तुमची CBSE ची तयारी आहे का? हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे. आणि इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं. आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार. आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे करतायत आंदोलन, ते आता खरं व्हायला लागलं का. बरं आहे ते, कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते. कारण SSC स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का? मग महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गांभीर्याने. अहो, शिक्षण काय असं काय हलक्यामध्ये नाही घेतायत की आता हा एक निर्णय आम्ही बदलला, असा नाही चलेगा, आणि आम्ही करूही देणार नाही या सरकारला. विधान परिषदेत नळावरची भांडणे एकंदरीत पाहायला मिळाली. 2 दिवसापूर्वी रोग जो होता, 2 दिवसापूर्वी माझा जो रोग आहे तो अनिल परब वर्सेस ची चर्चा होती, चिंतावान त्याच्याकडे एकंदरीत तुम्ही उत्कृष्ट संसदपटू आहात, कसं बघता या प्रकरणात? मी पार्लमेंटमध्ये खूप व्यस्त होते, आमच्याकडे बजेट आणि चालले होते, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं म्हणजे मला माहितीच नाही काय झालं असेल. कशा बाबतीत?
मोठ्या संख्येनं आणतोय कुठेतरी विषमता दिसते या सगळ्या. मला असं वाटतं तुम्ही माझी 3-4 महिन्याची सगळी भाषणं आणि तुम्ही विचारलेले प्रश्न याचं कोरिलेशन करून एक रिपोर्ट बनवा. मी जे गेले 3-4-5 महिने वारंवार बोलते तेच प्रश्न तुम्ही मला आज विचारताय. एक मागच्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसची हेडलाईन होती 3 ते 4 लाख कोटी रुपये स्टॉक मार्केटमधून लोकांनी काढून घेतले. हेडलाईन आहे. दिस इज डेटा ड्रिव्हन. मी कुठलाही आरोप कधीच करत नाही. मी फीडबॅक डेटा ड्रिव्हन बोलते. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट बाहेर जात आहेत असा डेटा सांगतो. स्टॉक मार्केटची परिस्थिती, स्टॉक मार्केटमध्ये कोण सगळ्यात जास्त अडचणीत आलाय? मिडल क्लास. म्युच्युअल फंडची काय परिस्थिती आहे मला सांगा. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बद्दल मी तर वारंवार बोलले. दावोसला गेले तेव्हाही मी बोलले होते. काय वेगळं तुम्ही मला विचारताय किंवा मी तुम्हाला सांगते? मी हेच सांगत आले गेले अनेक महिने. आय जस्ट स्टँड विंडिकेटेड. बघा, बीड बद्दल जे बोलले ते खरं झालं की नाही, परभणी बद्दल बोलले ते झालं की नाही, इकॉनॉमी बजेट बद्दल जे बोललं ते झालं की नाही, इन्व्हेस्टमेंट बद्दल, स्टॉक मार्केट, इट वॉज नॉट रॉकेट सायन्स. इट वॉज नॉर्मल. अहो, आम्ही ना मी सायन्स एक्सपर्ट आहे, पण मी काय इकॉनॉमिक एक्सपर्ट नाही आहे ना, मी फायनान्शियल एक्सपर्ट आहे. जर मला हे कळतं तर सरकारला तर नक्कीच कळत असणार ना. धुळपेक चालली किती महिने झाले या राज्याच्या इकॉनॉमीची. वाद निर्माण करत आहेत काही काही वक्तव्य. त्यांचं मध्येच ते म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते अशी वक्तव्य करणे जबाबदार मंत्री. ज्यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात आणि याचा अजून नाही, अर्थातच होऊ शकतात. पण तुम्ही RSSचं परवाचं स्टेटमेंट वाचलं का? म्हणजे आता भारतीय जनता पक्ष RSSचं ऐकत नाही का? कारण का ते ऍटलीस्ट सिस्टरली तर रिलेशनशिप आहे. म्हणजे आज या देशामध्ये RSS इज कमिंग आउट फार मोर बॅलन्स्ड. भारतीय जनता पक्षातला झालंय काय किंवा त्यांच्या नेत्यांचं तरी ते ऐकत नाहीत त्यांचे बाकीचे नेते असं दिसतंय त्यांच्या लिडरशिप बद्दल. मोदीजी इकडे आम्हाला सांगतात आणि आवाहन करतात का देशाच्या हितासाठी विकासासाठी सगळे एक करूया, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करूया आपण. आम्ही सगळ्यांनी सहमतीने टाळ्या वाजवल्या आम्ही की हो या देशाचं चांगलं असेल हित तर आम्ही सरकार बरोबर पूर्ण ताकदीने सगळे आहोत. पण त्याच भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ते पण कुणाचे शेतकऱ्याचे पैसे बदललं. तुम्ही प्रधानमंत्र्याचं पण ऐकणार नाही. प्रधानमंत्री पक्षाचे नसतात, देशाचे असतात. त्यांनी पाठवलेले पैसे आणि ते पण शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने DBT सरकार एक म्हणजे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री साहेब एक म्हणतायत आणि त्यांचे मंत्री काय म्हणतात. इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू. अरे ह्याचं उत्तर मला नाही विचारायला पाहिजे. तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. त्यांची टीम आहे ना ती. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची उत्तरं द्यायला पाहिजेत. आम्ही कशी उत्तरं देणार? कारण का प्रधानमंत्री जेव्हा आव्हान या देशाला करतात, CR पाटील देशाला आव्हान करतात, शिवराज सिंग चौहान जेव्हा देशाला आव्हान करतात, देशाच्या हितासाठी विरोधी पक्ष सहकार्याची भूमिका नेहमीच आमची देशहितासाठी आणि देशाच्या ऐक्यासाठी राहिलेली आहे आणि हीच आमचा स्टँड आहे. दिस इज नॉट अ कॉम्प्रोमाइज. पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. दिस इज आवर ऑर्डर. एक मिनिट यांचा एक घेते मग तुमचा. मगाशी बोलले ना मी, आदरणीय पवार साहेब डिसेंबर मध्ये जेव्हा बीडलाही गेले, पहिले होते ते जाणारे, कोणी गेलं नव्हतं त्याच्यात. परभणी आणि बीडला पवार साहेब गेले. आज आपण मार्च महिन्यात आहोत. ते एकदाच तेव्हा बोलले तो दिवस आणि आजचा दिवस. ते म्हणले तसं आलं की नाही खरं सगळं. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आम्ही पहिल्या दिवसापासूनच हे म्हणत होतो. नाही, ह्याचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे ना. इनकन्सिस्टन्सी आमच्याकडून नाहीये, इनकन्सिस्टन्सी तिकडून आहे. आम्ही कन्सिस्टंट आहोत. आम्ही डिसेंबरमध्ये झाल्यानंतर जिथे उभे आहोत तिथेच मार्च महिन्यात उभे आहोत. आम्हाला कुटुंबाला न्याय द्यायचा. या राज्यामध्ये देशामध्ये कोणीही क्रूर हत्या केली, अन्याय केला, त्या व्यक्तीच्या ताकदीने आम्ही उरू. आम्ही संविधानाच्या चौकटीत काम करणारा एक जबाबदार पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे.
पुढे हाऊस मध्ये घेतली का? कोणी केलं हे सगळं? भाजपाच्या आमदारांनी फ्लोअर ऑफ द हाऊस वर केलं. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस. आर यू सिरियस? जर ते फ्लोअर ऑफ द हाऊसचं स्टेटमेंट असेल तर मी स्वतः ते मागून घेईन सोमवारी आणि मी स्वतः त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन, जर ते फ्लोअर ऑफ द हाऊसवर ऑफिशियल स्टेटमेंट असेल तर. दिल्लीमध्ये एखाद्या न्यायाधीशाने एक मिनिट, त्या खूप वेळ थांबले. नाही, काय कुठल्या परिस्थितीत काय झाल्याची माहिती घ्यायला लागेल, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये मला असं वाटतं आंदोलन करायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जर कोणी बंदी घालत असेल, मला असं वाटतं आम्हाला त्या सरकारशी बोललं पाहिजे आणि कुणाचं स्टेटमेंट आहे हेही बघायला लागेल. एका न्यायाधीशाने जरी मोठ्या प्रमाणात हो हो दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मैं खाऊंगा नहीं खाने नहीं दूंगा मैं खाऊंगा नहीं और खाने नहीं दूंगा, हे काय आहे तसं? मला असं वाटतं ही प्रेस कॉन्फरन्स ना माझ्या भाषणांचं तुम्ही सगळे बिट्स अँड पीसेस घेऊन मला प्रश्न विचारताय. मला असं वाटतं माझंच गेल्या 6 महिन्यातली सगळी भाषणं तुम्ही एक केली आहेत आणि प्रत्येकाने प्रश्न वाटून घेतलेले आहेत. इट्स अ फॅक्ट. मला धक्कादायक होतं ते. माझा प्रश्न एकच आहे या सरकारला, एवढी मोठी नोटबंदी झाली, मग हा कॅश येतोय कुठं? कॅश इन सर्क्युलेशन इट ॲज इज पीक. मग ते म्हणणार इकॉनॉमीचा साईज वाढला म्हणून कॅश इन सर्क्युलेशन. अरे पण तुम्ही जर कॅशलेस सगळं करताय तर मग एवढे कॅश येतोय कुठून? एका जजच्या घरी, म्हणजे धक्कादायक आहे. कारण का या देशामध्ये ते जज किंवा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कधी बोलू नये, हे या देशाचा नियम कायदा आहे आणि त्या व्यवस्थेला मान सन्मान आपण करतो. अशी धक्कादायक घटना जी दिल्लीमध्ये झाली, एवढे करोडो रुपये तिथे सापडले, इट्स जस्ट शॉकिंग. कुणावर विश्वास ठेवायचा आताचा सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे असं लोक मला सांगतात. आजची वर्तमानपत्र ते म्हणतात. लोकांच्या मनात तसंच होतंय ना. एका जजच्या घरी एवढा कॅश सापडतोय याचा अर्थ काय? कुणावर विश्वास ठेवायचा अशी भावना लोकांमध्ये येते आता.